निलेश धायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का धंगेकरांकडे पुरावा? एक मिनिट, तुम्ही मांडला तर मी म्हणतो. आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना उठसूट अब्रू नुकसानीचे दावे लावायचे नसतात आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही. आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं. आता शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकांचे इतके हसवून खेळून गप्पा, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टावर नेण्याचं काही कारण नाही. दंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही, कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रात सुरू होणार. पण खरं म्हणजे मी अब्रू नुकसानाचा दावा लागला पाहिजे, कारण मी तर या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे. त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे, काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणं. म्हणून मी सुरुवातीला मांडलं होतं, तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात, ते प्रेसमधून नाही सुटत. प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता, फरकच पडत नाही. पण तुम्ही शहराची बदनामी करता. या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला. अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते, एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत, हॉस्पिटल्स येत आहेत, रिटायर्ड लोक राहायला येत आहेत, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करताय काय? आमच्याशी पंगा आहे तर त्या आमच्याशी लढा ना, काय लढा, शहराची बदनामी कशाला? त्यामुळे ना निलेश धायवळच्या विषयामध्ये ना समीर पाटलाच्या विषयामध्ये. समीर पाटील माझ्याकडे एम्प्लॉई. कसं काय एम्प्लॉई? मी तर गिरणी कामगाराचा पोरगा. माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात 10 रुपये पगार होता, रिटायरमेंटला 1400 रुपये. समीर पाटील माझ्याकडे नोकरीला कशाला असेल? पण समीर पाटील हा कार्यकर्ता, मित्र, फोटो, फोटोवरून निष्कर्ष काढणार. आमचे समीर पाटीलने 4 चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं. निलेश धायवळला पळायला मदत करणं. काय मोठा बाबा, मी गिरणी कामगारचा एवढा मोठा की धायवळला पळायला. पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली, ते नाव तुम्ही प्रेसवाल्यांनी मागे टाकलं. मी आता नावं नाही घेत, कारण मला कोणाची नावं घ्यायची नाही. माझी नावं घ्यायची घ्या, माझं नाव इतकं सांगायला की वारंवार घ्या. पण त्याला पासपोर्ट कोणी मिळवून दिला ते नाव आलंय. मग त्याच्या भावाला शस्त्राचा परवाना कोणी मिळवून दिला ते आलेलं आहे. आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवाल्यांनी सुद्धा मागे टाकली आणि केवळ दंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरता का तुम्ही? पण का नाही चालवलं तुम्ही? तुम्ही एका बाजूने एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल करतो. मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली, मोठमोठी नाव आहेत, मला नाही घ्यायची. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की अरे आम्ही खूप मुळात फकीर आहोत, काय तुम्ही आमचं वाकडं करणार नाही? ती लढाई लढा ना, निवडणुकीची लढाई लढा, जिंका महानगरपालिका. आज तुमच्यासमोर चॅलेंज देतो, 100च्या जागी जागा आल्या ना तर बघा तुम्ही, चॅलेंज ओपन. ते नाही करायचं आणि आपण खडे मारत बसायचं, पण तुम्ही दाखवत बसता दिवस. तो आमचा महायुती म्हणून प्रश्न आम्ही सोडू, डोंट वरी. ठीक आहे, एकनाथ शिंदे हे माझे परम मित्र, नुसते मित्र नाही. कारण 14 ते 19 आमचं दोघांचं डिपार्टमेंट एक होतं. मराठा आरक्षण आणि सुविधा सब कमिटीचं मी चेअरमन होतो, ते मेंबर होतो. खूपच दोस्ती आहे. त्यामुळे त्यांना कालही मी म्हटलं की हो काय चाललंय. आता प्रत्येकच गोष्ट ही अशी पटकन सुटते असं नाही. हा, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा पॅटर्न एक बदलता दिसतोय. अनेक विषयांमध्ये अल्पवयीन तरुणांचा सहभाग जो आहे तो वाढलाय. सरकार म्हणून एक नवीन कायदा अल्पवयीन तरुणांचं वय कमी करून त्याबद्दल नवीन कायदा करण्यासाठी आपण काही पाठपुरावा यावर राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ते गृहमंत्री पण आहेत, ते खूप सिरियसली विचार करतायत. यात काय होतं आपण समजून घ्या. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी अतिशय गरीब राजकीय नेता असूनही माझ्या परीने मी तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे देऊ शकतो, पण तुम्ही जरा अभ्यास वाढवा. कायदा हा विशेषतः अशा प्रकारचा संपूर्ण देश म्हणून बदलायला. एकट्या महाराष्ट्राला असा निर्णय करता येणार नाही की गुन्हेगारी वय, मुळात देशाने 18ला संज्ञान म्हटलं. लग्नाचं वय, आता उद्या आपण लग्नाचं वय बदलायला लागलो तर नाही बदलता येणार. तसं संज्ञांची व्याख्या ही केंद्राने ठरवण्याची आहे आणि यासाठी बहुधा नजीकच्या काळामध्ये आम्ही ठराव करू आणि केंद्राला विनंती करू.
इतके काय काय तुमचं पण कळत नाही की एखाद्या माणसाला अरे ह्या शहरामध्ये माशेलकर राहतात, या शहरामध्ये अनेक विद्वान राहतात, त्यांच्यावर काय चाललंय मला काही कळत नाही. तुम्ही पण असं कसं काय करता मला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायला नाही टाळत नाही. कागद नाही पुरावा रोजच्या आरोप आता बंद केला. दंगेकरांवरच्या आरोपांची जंत्री गणेश बिडकरांनी दिली पुरावे सहित, ती तुम्ही चालवत नाही. माझ्यावर एक पुरावा नाही तर चालवता. तर तुमचं स्वातंत्र्य आहे. अरे काहीतरी असतं त्यामुळे निर्माण होतं. जब धुवा निकलता है तो काही ना काही आग आहे ना भाई. मग नाही आहे, कोर्ट आहे ना कोर्ट, तिथे जाऊन नाही मिळवायचा. नाही मिळाला नाही ना, याचा अर्थ बाजू लंगडी आहे. मग अजून चांगले वकील लावा, अजून चांगले पुरावे गोळा करा, वक मधून बाहेर पडा. समजा वकची जमीन काही कारण नसताना आमच्या अण्णाला त्या जैन समाजाच्या जागेच्या बाबतीमध्ये बदनाम केलं की नाही, तो इतका मोठा आहे की असं काही होत नाही. पण तिथे तर आहे ना. आणि तुझ्याच एका सॉरी मी कधी कोणाला एखादी बोलत नाही. तुमच्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जेव्हा त्याला बोलता करायचा प्रयत्न केला की ते वक वक हो मी वकची बळकावली, जैनांची थोडी बळकावली, हे वाक्य आहे तुझ्याच इंटरव्ह्यूमध्ये. अच्छा, म्हणजे वकची बळकावली हे मान्य करतो ना. जैनांची नाही बळकावली, मी हिंदुत्ववादी आहे. ही हिंदुत्वाची कल्पना आहे. हिंदुत्वाची कल्पना खूप ब्रॉड आहे. मुसलमानांची जागा सुद्धा बळकवता कामा. मग तुम्ही नाही बळकवली, मी काय कोणाच्या मागे गेला. तू माझ्याशी खूप जवळीक आहे तुझी, मी त्यातला सामान्य माणूस. आणि मला बरं वाटतं पण मी केवढा मोठा की निलेश धायवाला पळायला मी मदत केली, दंगेकरचा वकचा घोटाळा मी काढला. काय मजा आहे. आज नको, आजच्या बैठकीत काहीच नाही. हे आलं की शहर म्हणून काही विषय आले, ट्रॅफिकचे विषय आले, घरफोड्यांचे विषय आले, प्रामुख्याने ट्रॅफिकवर आम्ही बोललो, शाळा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या टपऱ्यांचे विषय आले. गुन्हेगारी जी वाढते आहे ना ती बिल्डर्स कडून पैसे घेणं. त्यामुळे हा विषय आला की तुम्ही बिल्डरची मिटिंग घ्या, त्यांना कॉन्फिडन्स द्या, तुमच्या पैशावरही गुन्हेगारी पोचली जाते हे त्यांना सांगा. 10-10 फ्लॅट घेतले जातात हे रेकॉर्डवर आलंय. एक कोणीतरी गुंड 10-10 फ्लॅट घेतो. बरं काय झालं गंमत म्हणून सांगतो, माझ्याकडे एक जण आले, ते म्हणाले की तुम्ही का फ्लॅट बीट मागत नाही. म्हटलं तर आम्हाला काही लागतच नाही असं म्हणून त्यांनी मला किस्से सांगितले. किस्से कसे अख्खे अख्खे फ्लोअर मागतात, कन्स्ट्रक्शन रेटला मागतात. म्हटलं कन्स्ट्रक्शन रेटला मागतात हे चांगलं आहे, कन्स्ट्रक्शन रेट देणार आहेत तर कुठलेही देतात म्हणाले, म्हणतात नुसते. धायवळ विषयात चर्चा करणं हा माझा विषयच नाही, पोलिसांचा विषय आहे. त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की आता ते पोलीस खूप राईट ट्रॅकला झाले आहेत. बेनामी संपत्ती त्यांनी आता नगरची शोधली. कारण EOW ला आणि ईडीला बेनामी प्रॉपर्टी हा इश्यू असतो ना, किंवा हवाला असतो, इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर. त्यावर त्यांनी मस्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. यांच्याकडे यांच्या केडरला द्यायला पैसे कुठून येतात, ते पैशाचा स्त्रोत वापरून काढा ना. त्यामुळे निलेश जायवळची प्रॉपर्टी हा माझा काही विषय नाही, निलेश पळून कसा गेला माझा विषय नाही, तो कुठे लपलाय माझा विषय, पोलिसांचा विषय. कोणता आज आपलं ठरलं कोथरूड गुन्हेगारी जसं पुण्यातली गुन्हे पार्थ पवारसाठी पाठवून दिलं तुम्हाला. कुठला नाही याचा काही संबंध नाही हो, त्याचा याचा काय संबंध. गेले काही दिवस असं आहे की तुम्हाला एक सांगतो की कुठलाही धातू जगात वितळतो, पण प्रत्येक धातूची वितळण्याची मेल्टिंग हे ठरलेलं असतं. मेल्टिंग पॉईंट म्हणवा किंवा किती हीट द्यायची, आमची जरा जास्त आहे, आम्ही लवकर बाहेर पडत नाही. मोदीजींचे भक्त ना, त्यामुळे चल नाही तो आपला. आता जर अतिच चाललंय, काही झालं की अण्णा, काही झालं की पाटील. मग हे म्हणण्याची आवश्यकता आली की आम्ही पोलिसांना हे सांगून आलोय, तुमचं चॅनल आणि सगळेजण करोडो लोक बघतायत की आम्ही कधी कोणाला फोन नाही केला तर पोलिसांनी सांगावं की नाही आम्ही ऐकू शकत नाही. आमच्या कार्यालयातून फोन आले तरी सुद्धा आम्हाला कन्वे करा हे सांगितलं. आता का तर पुन्हा एकदा त्या परवाच्या 2 समाजातली मारामारी, एका समाजाच्या बाजूने एका धर्माचा माणूस उभा राहिला,
मग लगेच त्याला हिंदू मुस्लिम करणं हा विषय बाजूला ठेवू. पण मग तो बीजेपीचा पदाधिकारी आहे, अण्णाचा मित्र आहे, चला पुन्हा अण्णा अण्णा अण्णा. अण्णाची लोकप्रियता सध्या फारच वाढत चालली. काही झालं की अण्णा. पण एक याच्यात जर बघितलं तर केलं जातं अशी चर्चा आहे. तिथं नवी मुंबईत गणेश नाईक टार्गेट करतात म्हणून त्याची ओके इकडे काढले जातात. तुमचं बहुतेक या महानगरपालिकेला तिकीट हवं आहे असं दिसतंय. पण ते